वन साइड अख्ख्या महाराष्ट्रात गाजवलंय आणि हे तुझ्या साडीच बनवलंय. वन साइड अख्ख्या महाराष्ट्रात गाजवलंय आणि हे तुझ्या साडीच बनवलंय. तुम्ही जो आता प्रेमात व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेले. आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशा तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकड ते ओपन करायचं आहे. कॅपकड तुम्ही इथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली तुमचा जो फोटो आहे सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर इथे रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून 9.16चा बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. फोटो नसेल सेट बसला 2 बटन इथून सेट करून टाकायचा आहे. त्याच्यानंतर एकदम ओव्हरलेचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे. ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून इथे तुम्हाला एक आपण बीट मॉडी दिला आहे तो तुम्हाला सिलेक्ट करून इथून ॲड करायचा. बीट मॉडी इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉडीवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडं इथे स्क्रोल केल्यानंतर एकदम एक्स्ट्रा कडूचं एक ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून ह्या ज्या फोटोची लेंथ जेवढे हे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची. तर अशा वेळी नेल्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं, पहिल्यांदा द्यायचं आहे. पहिल्यांदा टाल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकाल की ह्या व्हिडिओमध्ये आपण बीट दिले आहेत 1-2-3 अशा बीट आहेत. तर ह्या बीट आहे ना दिल्यात आपण जेथून चेंज होतील तिथे हा जो फोटो आहे तो स्पीड करायचा आहे. पहिली बीट व्हायची तर कोडे चेंज होत आहे. थोडं पुढं आल्यानंतर इथून ही बीट अशा पद्धतीने चेंज होत आहे. ह्याच फोटोवरती क्लिक करताना स्पीडचं ऑप्शन आहे पहिलं त्यावरती क्लिक करायचं आहे. याच्या पुढची बीट आपली कुठे चेंज होते बघायचं आहे. इथे चेंज होत आहे. फोटोवरती क्लिक करताना स्प्लिट करायचा आहे. अशा प्रकारे हा जो फोटो होतो शोच्या बीट मार्पर्यंत तुम्हाला कट करत न्यायचा. कट केल्यानंतर आता आपल्या सिम्पली हा जो आपण पहिला फोटो जिथून स्प्लिट केला आहे तिथे इथून हा जो बीट मार्ड इथून स्प्लिट करायचा आहे. त्याच्यानंतर इथून दुसरा जो फोटो आहे जिथून आपण स्प्लिट केला इथून स्प्लिट करायचा आहे. बीट मॉडीसुद्धा जो एक्स्ट्रा पार्ट आहे इथून डिलीट करायचा आहे. त्याच्यानंतर हा जो पहिला बीट मॉडीचा भाग आहे त्यावरती क्लिक करायचा. रिप्लेसवरती क्लिक करून आपण PNG दिले इथून तुम्हाला ॲड करायचे. दुसऱ्या आपले जो बीट मॉड आहे त्याला पण आपल्या सेम प्रोसेसनी दुसरा PNG इथून ॲड करायचं. दोन्ही PNGला सिम्पली आपल्या ॲनिमेशनमधला फेड इनचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. तिथे आपण सिलेक्ट करूया अशा प्रकारे. तर सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि दोन्ही ह्या PNG आहेत त्या दोन्ही PNGला इथून हा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली हे जे फोटो राहिले असतील स्प्लिट करायचे ते इथून स्प्लिट करून घ्यायचे. मी पण घेतो, तुम्ही पण घ्या. इथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण बीट नॉस इथून स्प्लिट करून घेतल्यानंतर सिम्पली आपलं हे जे ट्रान्झिशन आहे पहिलं त्यावरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्येच एक इफेक्ट होऊन जाईल लेमन फ्लॅटचं इथून सिलेक्ट करून ह्याची जी खालची लेंथ असे संपूर्ण कमी करायची आणि इथं मग अप्लाइड ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करून खाली 3 नंबरला ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इनच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट म्हणजे क्रॉस ओपनचं इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटो आपल्या सिम्पली इनमधलाच व्हायब्रेटिंग पॅनल जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि आउटवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली ब्लॅक होलचं जो फेड आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला तिसरा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा अशा प्रकारे आणि तुम्हाला सिम्पली इनमध्येच एक इफेक्ट म्हणजे रॉक व्हर्टिकल इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटो आपल्या सिम्पली कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधला स्प्लाय नंबर 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोला आपल्या सिम्पली इनमधला स्प्लाय नंबर 2चा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या सिम्पली कॉम्बोमधलाच डायनामिक सेक 2चा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या डिस्टो राईटचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे कॉम्बोमधला. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या सिम्पली कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो फेड आहे तो सिलेक्ट करून द्यायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्या इनमधला अनफोल्डचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या सिम्पली इनमधला स्पॅन्डिंगचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या सिम्पली इनमधलाच रॉक हॉरिझॉन्टली हा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधला प्लॅन नंबर 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधलाच प्लॅन नंबर 2चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचं फोटो आहे त्या फोटो आपल्या सिम्पली कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या सिम्पली कॉम्बोमधलाच डिस्टो अँड स्ट्रेचचा जो फेड आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्या न्यूटायचं आहे. पहिल्या न्यूट आल्यानंतर तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून व्हिडिओवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला इथे ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूमचा अशा वेळी इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याच्यापैकी लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली
हा जो आपला तिसरा फोटो जिथं आम्हाला स्पीड केला तिथे यायचो अशा प्रकारे. इथे आल्यानंतर व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करू. सिम्पली तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल सिम्पली सेक नावाचा. इथून सिलेक्ट करायचा आहे, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि हॅचबॅकची लेंथ असं तिसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपला हा जो आहे ना 8 सेकंदाच्या मागचा फोटो आहे तिथे यायचा आहे. इथे आल्यानंतर सिम्पली आपल्याला इथे बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्येच एक इफेक्ट होऊन जाईल ग्लोईंग डबल. अशा वेळी इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि हॅचबॅकची लेंथ असेल 8 सेकंद आणि 8 सेकंदाच्या पुढचा फोटो म्हणजे 9 सेकंद. 8 सेकंदापासून 9 सेकंदापर्यंत न्यायची लेंथ. नेल्यानंतर सिम्पली हा जो आपला 10 सेकंदाच्या मागचा फोटो आहे तिथे यायचा अशा प्रकारे. इथे आल्यानंतर आपल्याला सिम्पली व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करू तेव्हा स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. 3 लेअर मिररचा अशा वेळी इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि हॅचबॅकची लेंथ असेल 10 सेकंद. तिथले जे तिन्ही फोटो असतील त्या तिन्ही फोटोला ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली आपला हा जो शेवटून 2 नंबरचा फोटो आहे जिथं आपण स्प्लिट केला आहे तिथे यायचं आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून पुन्हा नाईट क्लबमध्ये येऊन इथं मग इफेक्ट मिळून जाईल सिम्पली येऊ. हा जो व्हिडिओ इथून सिलेक्ट करून ह्याच इफेक्टची लेंथ असेल शेवटचे जे दोन्ही फोटो आहेत त्या दोन्ही फोटोला ठेवायची. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.